नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओनली जीके अकॅडमीमध्ये. तलाठी भरती, ग्रामसेवक, पोलीस भरती, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अर्थशास्त्राचे सर्वात महत्त्वाचे 20 पॉईंट्स आज आपण अगदी सोप्या भाषेत हँड रिटन नोट्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण महत्त्वाचे PYQ घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थशास्त्र हा समाजशास्त्राचा एक भाग आहे. लक्षात ठेवा, अर्थशास्त्र म्हणजे मर्यादित साधनांचा वापर करून अमर्यादित गरजा कशा पूर्ण करायच्या याचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र. लक्षात ठेवायचं आहे, मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्प साधनांचा सर्वोत्तम वापर करणे म्हणजेच काय? तर अर्थशास्त्र होय. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते की अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर कोण आहेत? ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. लक्षात ठेवायचं आहे. बघा, लायनेल रॉबिन्स यांची व्याख्या काय आहे अर्थशास्त्राची? तर अर्थशास्त्र हा विज्ञानाने जो मानवी गरजा अमर्याद आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठीची साधने दुर्मिळ आहेत या संबंधाचा अभ्यास करणे म्हणजेच अर्थशास्त्र. बघा, मानवी गरजा काय असतात? तर मानवाच्या जीवनात विविध प्रकारच्या गरजा असतात. कोणत्या? तर बघा, मानवाच्या 3 महत्त्वाच्या गरजा आहेत. प्राथमिक गरजा म्हणजेच प्रायमरी नीड्समध्ये येतात. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, हवा इत्यादी ह्या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत. दुय्यम गरजा काय? तर सेकंडरी नीड्स काय आहेत? बघा, शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक, संवाद साधने इत्यादी ह्या आहेत दुय्यम गरजा. नंतर आहे बघा, ऐश्वर्य गरजा काय आहेत? लक्झरी नीड्स काय आहेत मानवाच्या? तर मोबाईल, मोटार, AC, हॉटेल, पर्यटन ह्या इत्यादी काय झाल्या? ऐश्वर्य गरजा म्हणजे लक्झरी नीड्स झाल्या मानवाच्या. गरजांची वैशिष्ट्ये काय असतात? तर गरजा अमर्याद असतात, गरजा काळानुसार बदलत असतात, गरजा पूर्ण झाल्यावर नवीन गरजा निर्माण होतात. तर ही आहे गरजांची वैशिष्ट्ये. हे आयोग विचारत नाही, पण लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, वस्तू व सेवा. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टींचा उपयोग होतो त्यांना वस्तू किंवा सेवा असे म्हणतात. मुक्त वस्तू म्हणजे फ्री गुड्स काय असतात? तर निसर्गात विनामूल्य उपलब्ध असणाऱ्या वस्तूंना मुक्त वस्तू असे हवा म्हणतात. म्हणजे ज्या आपल्याला निसर्गातून फ्रीमध्ये मिळतात, ज्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत, अशा आहेत मुक्त वस्तू. तर त्या कोणत्या? तर बघा, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, समुद्राचे पाणी म्हणजे सर्वच पाणी, वारा इत्यादी हे काय झाले? तर फ्री गुड्स झाले मानवाला लागणारे. नंतर काय आहे? तर आर्थिक वस्तू, इकॉनॉमिक्स गुड्स म्हणजे जे आपल्याला पैसे देऊन मोजावे लागतात. ज्या वस्तूसाठी पैसे मोजावे लागतात आणि ज्या अल्प आहेत त्यांना आर्थिक वस्तू असे म्हणत असतात. उदाहरण काय? तर अन्न, कपडे, घर, पुस्तके, मोबाईल इत्यादी हे काय झाल्या? तर आर्थिक वस्तू झाल्या म्हणजेच इकॉनॉमिक गुड्स. नंतर आहेत उपभोग्य वस्तू व उत्पादक वस्तू. तर यातील फरक काय असतो? बघा, उपभोग्य वस्तू आणि उत्पादक वस्तू यातील फरक लक्षात ठेवायचा आहे. ज्या वस्तूंचा थेट उपभोग घेतला जातो त्या उपभोग्य वस्तू होय. अशा कोणत्या वस्तू असतात? तर अन्न, फळे, कपडे, साखर, तेल हे काय झाल्या? उपभोग्य वस्तू म्हणजे ज्या वस्तूंचा थेट उपभोग घेतला जातो. आणि उत्पादक वस्तू काय? तर ज्या वस्तूंचा उपयोग इतर वस्तू निर्माण करण्यासाठी केला जातो त्या उत्पादक वस्तू होय. तर बघा, मशिनरी, साधने, कच्चा माल, शेतीची अवजारे इत्यादी वस्तू काय झाल्या? तर उत्पादक वस्तू. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, वस्तू मूर्त किंवा अमूर्त अशा 2 स्वरूपामध्ये असतात. मूर्त काय? तर स्पर्श करता येणाऱ्या म्हणजेच काय? तर बघा, पुस्तक ही काय झाली? मूर्त वस्तू झाली. आणि अमूर्त स्पर्श न करता येणाऱ्या म्हणजे काय? तर शिक्षण ही काय झाली? अमूर्त वस्तू झाली. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, नंतर आहे 4 अर्थशास्त्रातली महत्त्वाची 4थी डिमांड काय आहे? तर मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीवर ग्राहकांना खरेदी करावीशी वाटणारी वस्तूची मात्रा म्हणजेच काय? तर डिमांड त्या वस्तूची. मागणीचा नियम काय असतो? तर इतर घटक स्थिर असतात. वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते. लक्षात ठेवायचा आहे हा मुद्दा. इतर घटक स्थिर असतात. मागणीमध्ये इतर घटक हे स्थिर असतात. वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर मागणी वाढते. हा आहे अर्थशास्त्रातला महत्त्वाचा मुद्दा मागणीचा. बघा, मागणीवर परिणाम करणारी घटक कोणते असतात? तर वस्तूची किंमत, ग्राहकाचे उत्पन्न, संबंधित वस्तूंच्या किमती, चव व आवडी, लोकसंख्या, अपेक्षा, जाहिरात ही झाली मागणीवर परिणाम करणारे घटक. नंतर 5वा मुद्दा बघा, पुरवठा म्हणजे सप्लाय.
अर्थशास्त्रामध्ये 20 पॉईंट हे महत्त्वाचे आहे. त्यातला 5वा पॉईंट आहे पुरवठा, सप्लाय. लक्षात ठेवायचा आहे पुरवठा म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीवर विक्रेत्यांकडून विक्रीसाठी बाजारात आणलेल्या वस्तूंची मात्रा. तर हे काय झाला सप्लाय. बघा पुरवठ्याचा नियम काय असतो, तर इतर घटक स्थिर असतात. वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो. बघा किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो. हा आहे मागणीच्या विरुद्धचा घटक पुरवठा. लक्षात ठेवायचा आहे मागणी आणि पुरवठ्याचा नियम. इतर घटक स्थिर असतात. मागणीमध्ये वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढतो आणि मागणीमध्ये किंमत वाढली तर मागणी कमी होते. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कोणते असतात, तर वस्तूची किंमत, उत्पादन खर्च, तंत्रज्ञान, कर व अनुदान, उत्पादकाची संख्या, नैसर्गिक घटक आणि अपेक्षा हे आहेत पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक. मागणी व पुरवठा चक्र इक्विलिब्रियम ग्राफ हा पिक्चरमध्ये दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा समतोल किंमत ही बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या स्थितीवर निश्चित असते. लक्षात ठेवायचा आहे हा ग्राफ. नंतर 6वा मुद्दा आहे बघा बाजारभाव व समतोल किंमत म्हणजेच काय, तर मार्केट प्राईस आणि इक्विलिब्रियम प्राईस. तर हा मुद्दा काय असतो, तर बघा बाजारात मागणी व पुरवठा यांचा परस्पर परिणाम होऊन ज्या किमतीवर मागणी केलेल्या वस्तूची मात्रा आणि पुरवठा केलेल्या वस्तूची मात्रा समान होते त्या किमतीला काय म्हणतात, तर समतोल किंमत असे म्हटले जाते. समतोल किमतीची वैशिष्ट्ये काय असतात, तर ज्या किमतीवर मागताना तुटवडा नसतो ना अधिकता असते. खरेदीदार व विक्रेते दोघेही समाधानी असतात आणि ही किंमत स्थिर व अस्थिर किंमत असते. त्याला काय म्हणतात, तर समतोल किंमत. समतोल स्थिती म्हणजेच इक्विलिब्रियम काय असते, तर मागणी व पुरवठा रोखठोक हा त्या बिंदूला समतोल बिंदू असे म्हणतात. म्हणजे समतोल स्थिती असते, इक्विलिब्रियम असते त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, तर ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा समान होतात ती समतोल किंमत असते. हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. यानंतर बघा नंतर आहे 7वा मुद्दा चलन म्हणजेच मनी. चलन म्हणजे काय, तर वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचे सामान्य माध्यम म्हणजेच काय, तर चलनाची कार्य काय असतात, तर देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून कार्य करते, मूल्यमापनाचे साधन म्हणून कार्य करते, मूल्य संचयनाचे साधन म्हणून कार्य करते चलन. आणि बघा कर्जफेडीचे साधन म्हणून सुद्धा चलन हे काम करत असते. आर्थिक व्यवहारातील अनिश्चितता दूर करण्यास मदत होते चलनाद्वारे. चलनाचे प्रकार काय असतात, तर वस्तू चलन आणि प्रतिकात्मक चलन. वस्तू चलन काय आहे, तर पूर्वीच्या काळी वस्तू चलन म्हणून वापरल्या जात होत्या. म्हणजे अर्थ काय, तर धान्य, मीठ, गुरेढोरे, सोने, चांदी हे काय झाले, तर वस्तू चलनाचे उदाहरण झाले. प्रतिकात्मक चलन काय असते, तर धातू व कागदी चलन. म्हणजेच काय, तर धातू चलन काय आहे, नाणी म्हणजे 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा असे काय आहेत, तर धातू चलन म्हणजेच ही नाणी झाली. आणि कागदी चलन काय, तर नोटा हा 10, 20, 50च्या नोटा सर्वांनाच माहिती आहे. तर हे आहेत कागदी चलन. चलनाचे 2 प्रकार, वस्तू चलन आणि प्रतिकात्मक चलन. लक्षात ठेवायचं आहे वस्तू चलन मध्ये धान्य, मीठ, गुरेढोरे, सोने, चांदी हे काय झाले वस्तू चलन. आणि प्रतिकात्मक चलन म्हणजेच नाणी किंवा नोटा. बघा भारतात चलनाचे निर्गमन करण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. इथे चलनामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडे भारतीय चलनाचा निर्गमन करण्याचा अधिकार आहे. हा आयोग यावर प्रश्न विचारू शकते. नंतर 8वा मुद्दा बघा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच काय, RBI. स्थापना कधी झाली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची, तर 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली. लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. मुख्यालय कुठे आहे RBIचं, तर मुंबई. गव्हर्नर कोण आहेत, तर भारत सरकारद्वारे नियुक्त RBIचे गव्हर्नर नियुक्त केले जातात. RBIचे मुख्य कार्य काय आहे, तर चलनाचा निर्गमन व वितरण करते, बँक म्हणून कार्य करते, सरकारचा बँकर म्हणून कार्य करते, चलन व पतनियम करते, किंमत स्थिरता राखते, परकीय चलनाला साठा व्यवस्थापन करते, आर्थिक विकासास चालना देते, बँकिंग क्षेत्राचे नियमन व पर्यवेक्षण करते. ही झाली RBI बँकेची मुख्य कार्य. बघा RBIचे बोधवाक्य काय आहे, तर सत्यमेव जयते हे आहे RBI बँकेचे मुख्य बोधवाक्य. प्रत्येक नाण्यावर, नोटावर सत्यमेव जयते तुम्ही बघितलंच असेल. बघा RBIचे चिन्ह असते वाघ आणि खजुराचे झाड. हे काय आहे, तर RBIचे चिन्ह आहे. लक्षात ठेवायचं आहे.
यामध्ये लक्षात ठेवायचा मुद्दा कोणता आहे तर बघा, स्थापना आणि राष्ट्रीयीकरण हे वर्ष नक्की परीक्षेमध्ये आयोग विचारत असतात, त्यामुळे हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे RBI बँकेसंबंधी. नंतर बघूयात आपण बघा बँकिंग काय असते तर लोकांची ठेवी स्वीकारणे व कर्ज पुरवठा करणे ह्या कामाला बँकिंग व्यवसाय असे म्हणतात. तर व्यापारी बँका, सहकारी बँका हे 2 आहेत बँकांचे प्रकार. तर बघा, व्यापारी बँका म्हणजेच कमर्शियल बँक्स, या बँका नफा कमावण्यासाठी उद्देशाने कार्य करत असतात. व्यापारी बँका ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, पैसे पाठवणे, ड्राफ्ट, चेक यासारख्या सेवा व्यापारी बँका देत असतात. उदाहरण काय तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक इत्यादी ह्या झाल्या कमर्शियल बँक्स म्हणजे व्यापारी बँका. बँकांमधला फरक लक्षात ठेवायचा आहे. आणि सहकारी बँक बघा, कोऑपरेटिव्ह बँक्स, ह्या बँका सदस्य तरदार चालतात. शेतकरी, कारागीर, लघु उद्योजक आणि कमी व्याजदराचे कर्ज देणे हा या बँकांचा मुख्य उद्देश असतो. लक्षात ठेवा. म्हणजे सहकारी बँका कोणत्या तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था, नागरी सहकारी बँक हे आहेत सहकारी बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स. बँकांची प्रमुख कार्य काय असतात तर लक्षात ठेवा, बँकांची प्रमुख कार्य लक्षात ठेवायची आहे. ठेवी स्वीकारणे, कर्ज पुरवठा करणे, पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे, ड्राफ्ट, चेक, पत्रव्यवहार सेवा देणे, लॉकर सुविधा देणे, व्यापार उद्योगांना सहाय्य करणे, सहकारी व्यवहार करणे, ATM, इंटरनेट बँकिंग इत्यादी अत्याधुनिक सेवा देणे हे आहेत बँकांची प्रमुख कार्ये. बघा, बँका अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि बँकांमुळे बचत वाढणे व गुंतवणूक होते. लक्षात ठेवायचं काय आहे, बँका हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बँका हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि बँकेमुळे काय होते तर बचत वाढते व गुंतवणूक होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मुख्य कार्य बघा, मग महागाई बघा, आता इन्फ्लेशन, काळानुसार वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणारी सर्वसाधारण वाढ म्हणजेच महागाई. महागाईची व्याख्या काय आहे तर काळानुसार वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणारी सर्वसाधारण वाढ म्हणजेच महागाई. महागाईची कारणे काय असतात तर मागणीतील वाढ, पुरवठ्यातील घट, उत्पादनातील खर्च वाढ, चलन पुरवठ्यात वाढ आणि नैसर्गिक आपत्ती, युद्ध, कच्चा मालाचा तुटवडा इत्यादी महागाईची कारणे आहेत. महागाईचे परिणाम काय होतात तर सर्वसामान्य माणसांच्या जीवनमानात घट होते, खर्च करण्याची क्षमता कमी होते, बचत कमी होते, असमानता वाढते आणि आर्थिक विकास सुद्धा कमी होत असतो. हे आहेत महागाईचे परिणाम. महागाई नियंत्रणाचे उपाय काय आहेत तर चलन पुरवठा नियंत्रण करणे, उत्पादन व पुरवठा वाढविणे, कर धोरणातील बदल, आवश्यक वस्तूंचे सार्वजनिक वितरण, आयात निर्यात धोरणांचा योग्य वापर हे आहेत महागाई नियंत्रणाचे उपाय. लक्षात काय ठेवायचं आहे तर बघा, थोडी महागाई अर्थव्यवस्थेसाठी हितासह असते, परंतु जास्त महागाई हानिकारक असते सामान्य माणसांसाठी. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. बघा, यानंतर बघूयात आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम. तर देशातील एका वर्षात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मौद्रिक मूल्य म्हणजेच काय तर राष्ट्रीय उत्पन्न. यात तर काय असतात बघा, यात 5 प्रकार असतात: GDP, GNP, NNP आणि NDP आणि 5वा प्रकार आहे प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणजेच PCI. तर यातील हे बघूयात आपण आता मुद्दे. बघा, GDP म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. हे काय असते तर देशाच्या भौगोलिक सीमामध्ये एका वर्षात तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावातील एकूण मूल्य काय तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि दुसरा मुद्दा आहे GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर हे काय असते बघा, एखाद्या देशाच्या नागरिकांना देशांतर्गत व परदेशात एका वर्षात तयार केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य हे आहेत GNP. आता NNP, नेट नॅशनल प्रोडक्ट काय असतात तर GNP मधून घसारा म्हणजे डिप्रिसिएशन वजा केल्यावर मिळणारे मूल्य म्हणजेच काय तर NNP बरोबर काय असते तर GNP वजा घसारा. हा आहे NNPचा फॉर्म्युला. बघा, आता NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, GDP मधून घसारा वजा केल्यावर मिळणारे मूल्य म्हणजेच NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रति व्यक्ती उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न डिवायडेड बाय प्रति व्यक्तीच्या संख्येने.
हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी सहसा एका वर्षासाठी केली जाते. उदाहरणार्थ 1 एप्रिल ते 31 मार्च हे आहे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाणारे वर्ष. एक वर्ष कसे मोजले जाते तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे एका वर्षासाठी उत्पन्नाची मोजणी या एका वर्षासाठी केली जाते. नंतर आहे मुद्दा नंबर 12, भारताची पंचवार्षिक योजना. भारतातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी राबवलेली योजना म्हणजे काय तर पंचवार्षिक योजना. बघा, योजना आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन याची स्थापना आहे 15 मार्च 1950 रोजी. रचना पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असतात. कार्य बघा, देशाच्या आर्थिक विकासासाठी योजना बनवणे हे आहे भारताची पंचवार्षिक योजनेचे कार्य. ही संस्था 2015 पर्यंत कार्यरत होती. लक्षात ठेवायचं आहे. भारताची पंचवार्षिक योजना ही संस्था योजना आयोग ही संस्था कधीपर्यंत कार्यरत होती तर 2015 पर्यंत कार्यरत होती. हा मुद्दा लक्षात ठेवा. नंतर आहे नीती आयोग. बघा, नीती आयोग काय असते तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 रोजी. हे योजना आयोगाच्या जागी स्थापन करण्यात आले आहे. योजना आयोगाच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आलेले आहे. याची रचना बघा, पंतप्रधान याचे अध्यक्ष असतात. कार्य काय असते नीती आयोगाचे तर सहकारी संघराज्य वाढवणे म्हणजे धोरणात्मक सल्ला देणे, तंत्रज्ञान व शाश्वत विकासास प्रोत्साहन देणे हे असतात नीती आयोगाचे कार्य. बघा, यातील नीती आयोग आणि योजना आयोग यातील लक्षात ठेवायचे मुद्दे स्थापना, रचना, कार्य हे लक्षात ठेवायचं आहे. आयोग यावर प्रश्न विचारत असते. बघा, भारतात आतापर्यंत 15 पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या आहेत. 1951 ते 56 आणि 2017 ते 22 या दरम्यान 15 पंचवार्षिक योजना ह्या पूर्ण झालेल्या आहेत. यामध्ये तुम्ही योजना आयोग आणि नीती आयोग यातील फरक लक्षात ठेवा. आयोग यावरच जास्त प्रश्न विचारतात. नंतर आहे बेरोजगारी म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट. बघा, शिक्षित व इच्छुक व्यक्तीला काम उपलब्ध असताना असहाय्य कारणामुळे काम मिळत नाही त्या स्थितीस बेरोजगारी असे म्हटले जाते. तर बेरोजगारीचे प्रकार काय असतात? खुली बेरोजगारी म्हणजेच काय, ज्यांना अजिबात काम मिळत नाही असे म्हणजे खुली बेरोजगारी असे त्यांना म्हणतात. दडलेली बेरोजगारी यातील काय फरक काय आहे? काम आहे पण जास्त लोक असल्यामुळे काही लोक निष्क्रिय राहतात. नंतर आहे हंगामी बेरोजगारी. हंगामी बेरोजगारी कशाला म्हणतात तर वर्षातील काही काळच काम मिळते. उदाहरणार्थ शेतीमध्ये किती वेळ काम असते? काही म्हणजे 6-7 महिने किंवा 10 महिने म्हणजे ही झाली हंगामी बेरोजगारी. नंतर आहे संचलनात्मक बेरोजगारी. यामध्ये अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे व्यक्तींना कौशल्ये उद्भवत नाहीत. शैक्षणिक बेरोजगारी आहे. शिक्षण असूनही योग्य काम न मिळणे हे झाले शैक्षणिक बेरोजगारी. बघा, बेरोजगारीची कारणे काय असतात? लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी येऊ शकते. अपुरी भांडवली निर्मिती, शिक्षण आणि उद्योग यामधील असमतोल, रोजगाराची संधी कमी आणि नैसर्गिक आपत्ती, युद्ध यामुळे सुद्धा बेरोजगारीची कारणे वाढू शकतात. बघा, बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्य विकास, औद्योगिकीकरण व रोजगार निर्मिती आवश्यक असतात. त्यामुळे बेरोजगारी ही कमी होऊ शकते. बघा, बेरोजगारीचे मुख्य प्रकार खुली, जडलेली, हंगामी, सुशिक्षित हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघूयात आपण गरिबी म्हणजेच पुअर्टी. बघा, अर्थशास्त्रातील 14वा मुद्दा आहे गरिबी. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढे उत्पन्न नसणे म्हणजेच काय तर गरिबी. गरिबीची व्याख्या लक्षात ठेवा. गरिबीची कारणे काय आहे तर कमी उत्पन्न, बेरोजगारी, निरक्षरता व अशिक्षण, कुटुंबाचा मोठा आकार, साधनसंपत्तीचा अरमान. तर ही झाली गरिबीची कारणे. बघा, गरिबी दूर करण्यासाठी समाजातील असमानता कमी करणे हे आवश्यक आहे. गरिबीची व्याख्या आणि गरिबीची कारणे हे लक्षात ठेवा. बघा, गरिबीची कारणे आणि गरिबी कमी करण्याचे उपाय हे नेहमी महत्त्वाचे असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, अर्थशास्त्रातील 15वा मुद्दा आहे कर म्हणजेच काय तर टॅक्स. शासनाला सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी नागरिकांकडून घेतले जाणारे बंधनकारक आकारणीस कर म्हणजेच काय तर आपण त्याला म्हणतो टॅक्स. बघा, कराचे प्रकार काय असतात तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर काय असतात तर जो थेट उत्पन्नावर आकारला जातो आणि
अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू व सेवांच्या खरेदीवर आकारला जातो. तर बघा उदाहरणं काय सांगता येईल प्रत्यक्ष कराची, तर उत्पन्न कर, संपत्ती कर, व्यवसाय कर ही झाली प्रत्यक्ष कराची उदाहरणे. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजेच GST, उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, तर ही झाली अप्रत्यक्ष कर. बघा कर हा राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असतो. बघा यावर लक्षात काय ठेवायचं आहे, तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे लक्षात ठेवा. GST कोणत्या प्रकारात येतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे भारतीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेट. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. सरकार एका वित्तीय वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय आहे, तर भारताचे वित्तीय वर्ष होणाऱ्या आय व्यवसायाच्या ताळेबंद मांडते. त्याचा अर्थसंकल्प असे म्हणले जाते. अर्थसंकल्पातील तूट काय आहे, तर महसूल तूट, वित्तीय तूट आणि प्राथमिक तूट. तर महसूल तूट काय असते, महसुली खर्च हा महसुली उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास निर्माण होणारी तूट म्हणजेच काय, महसुली तूट. आणि वित्तीय तूट काय आहे, एकूण खर्च हा एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास होणारी तूट म्हणजेच वित्तीय तूट. आणि प्राथमिक तूट आहे वित्तीय तूटमधून व्याजाचा खर्च वजा केल्यानंतरची तूट जी असते त्याला म्हणतात प्राथमिक तूट. तर अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक स्थिरतेचे प्रतिबिंब असते आणि विकासासाठी मार्गदर्शक असते, हे लक्षात ठेवा. यानंतर बघा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हा आहे अर्थशास्त्रातील 17 नंबरचा मुद्दा. सरकारच्या मालकीचे व नियंत्रणातील उद्योग किंवा व्यवसाय म्हणजेच सार्वजनिक क्षेत्र उपक्रम होय. वैशिष्ट्ये काय आहे, तर मालकी बघा केंद्र किंवा राज्य सरकारची असते. यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उपक्रम यामध्ये मालकी कोणाची असते, तर केंद्र किंवा राज्य सरकारची मालकी असते. उद्देश काय असतो याचा, तर नफा कमावणे हा मुख्य उद्देश नसतो. नफा कमावणे हा मुख्य उद्देश नसतो. मुख्य उद्देश काय असतो, तर सामाजिक कल्याण हा याचा मुख्य उद्देश असतो, लक्षात ठेवा. भांडवल काय असते, तर मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते. व्यवस्थापन कोण करते, तर सरकारच्या नियंत्रणानुसार चालवले जाते. बघा सार्वजनिक क्षेत्र उपक्रम हे सरकारच्या नियमानुसार चालवले जाते. बघा याची उदाहरणे बघूयात. रेल्वे, जीवन विमा महामंडळ, स्टील प्राधिकरण हे झाले याची उदाहरणे. बघा सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचा उद्देश समाजसेवा व सर्वांगीण विकास हा असतो. केवळ नफा कमावणे हा त्याचा उद्देश नसतो. बघा सरकारच्या मालकीचे उद्योग म्हणजेच काय, तर सार्वजनिक क्षेत्र उपक्रम हा मुद्दा लक्षात ठेवा. याची उदाहरणे आहेत LIC, ONGC आणि सेल ही याची उदाहरणे आहेत. नंतर बघा खाजगीकरण म्हणजेच प्रायव्हेटिझेशन. सरकारच्या मालकीच्या उद्योगांचा काही भाग किंवा संपूर्ण व्यवसाय खाजगी व्यक्ती किंवा संस्थांना देण्याचा प्रक्रिया म्हणजेच खाजगीकरण. खाजगीकरणाची कारणे काय असतात, तर सरकारी तिजोरीवरील ताण कमी करणे, उद्योगांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवणे, तोट्यातील उद्योगांमधून सरकारची मुक्तता करणे, स्पर्धा वाढवून ग्राहकांना चांगल्या सुविधा प्रदान करणे आणि परकीय गुंतवणूक वाढवणे हा आहे खाजगीकरणाची कारणे. बघा खाजगीकरणामुळे कार्यक्षमता वाढते आणि गुंतवणूक वाढते व ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतात. खाजगीकरण महत्त्वाचे का आहे, तर कार्यक्षमता वाढते, गुंतवणूक वाढते आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतात ही आहे खाजगीकरणाची वैशिष्ट्ये. बघा यानंतर बघूयात आपण उदारीकरण म्हणजेच लिबरलायझेशन. सरकारच्या मालकीच्या उद्योगांवरील निर्बंध हटवून खाजगी उद्योगांना परवानगी देण्याचा प्रक्रिया म्हणजेच काय, तर उदारीकरण होय. उदारीकरणाची व्याख्या लक्षात ठेवा. उदारीकरणाची कारणे काय आहे, तर महत्त्वाची कारणे बघा खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, स्पर्धा वाढवून उत्पादन क्षमता वाढवणे, तंत्रज्ञानाचा विकास आणि नवकल्पनांचा चालना देणे, ग्राहकांना दर्जेदार व स्वस्त वस्तू सेवा उपलब्ध करणे, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवणे ही आहे उदारीकरणाची कारणे. बघा उदारीकरणामुळे स्पर्धा वाढते, गुणवत्ता सुधारते आणि ग्राहकांना लाभ होतो. ही काय आहे, तर उदारीकरणाची वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. उदारीकरणामुळे काय वाढते, तर स्पर्धा वाढते, गुणवत्ता सुधारते आणि ग्राहकांना लाभ होतो. नंतर बघा अर्थशास्त्रातील शेवटचा मुद्दा आहे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढणे म्हणजे जागतिकीकरण. जगातील विविध देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संबंध वाढण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.
यालाच काय म्हणतात तर ग्लोबलायझेशन. बघा, जागतिकीकरणाची कारणे काय असतात तर तंत्रज्ञानातील प्रगती व संप्रेषण साधनांचा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणुकीतील वाढ, परकीय भांडवल व तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह, वाहतूक व दळणवळण सुविधेत घट, जागतिक बाजारपेठेचा विस्तार ही आहे जागतिकीकरणाची कारणे. बघा, जागतिकीकरणामुळे देशांमधील सहकार्य वाढते, व्यापार वाढतो आणि आर्थिक विकासाला गती मिळते. यामुळे ग्लोबलायझेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, लक्षात ठेवा तुम्ही जागतिकीकरणाची व्याख्या आणि कारणे. बघा, याच्यामध्ये आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये, अर्थशास्त्राचे जनक, RBIची स्थापना, राष्ट्रीयकरण, GST कोणत्या करात येते, GDPचा फुल फॉर्म, महागाई, समतोल किंवा असमतोल हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बघा, या व्हिडिओ काही आपण अर्थशास्त्राच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे बघितले त्यावर हे 10 महत्त्वाचे POQ आहेत. तर हे या POQची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायची आहेत. का आहेत बघा, आयोग यावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारत असते, त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेलेच आहे. अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे हा मुद्दासुद्धा आपला या व्हिडिओमध्ये झाला आहे. मागणीचा नियम स्पष्ट करा हा मुद्दासुद्धा झालेला आहे. पुरवठ्याचा नियम काय आहे, चलनवाढ म्हणजे काय, GDP काय, RBI काय, वित्तीय तूट म्हणजे काय, हे असे बरेच आपण मुद्दे या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच द्यायची आहेत. या सर्व प्रश्नांची जर उत्तरे तुम्हाला माहिती येत असतील तर तुमची तयारी योग्य दिशेने सुरू आहे असे समजायला काहीच हरकत नाही आहे. बघा, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ओनली GK अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये लिहा अर्थशास्त्र कंप्लीट. पुढील व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी आणखी महत्त्वाचा विषय घेऊन येऊ. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.